संगमनेरकरांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण सुरू झालाय सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअरचा भव्य मान्सून सेल. आकर्षक वन पीस, चुडीदार, वेस्टर्न ड्रेस आणि फुल सूट फक्त 300 रुपयांपासून. 5 ड्रेस खरेदी करा आणि 1 ड्रेस अगदी मोफत मिळवा. त्यासोबतच स्टायलिश जीन्स आणि ब्रँडेड टी शर्ट्स फक्त 100 रुपयांपासून. उत्तम गुणवत्ता, ट्रेंडी कलेक्शन आणि सर्वात परवडणारे दर फक्त सारिकामध्ये. मग आजच भेट द्या. सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर, बाजारपेठ, संगमनेर. सारिका म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये स्टाईल आणि प्रत्येक खरेदीत बचत. मोबाईल 9767 335 335. श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा झाला. प्रमुख पाहुणे प्रकाश कोटकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झालं. तर तिरंगा अभिमानानं फडकताच परिसर भारत माता की जय, वंदे मातरम आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी राष्ट्रध्वजाप्रती आदर तसेच राष्ट्राप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजोत वैद्य, अरविंद वैद्य, अजित काकडे, डॉक्टर अमोल कासार, अनिता गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, प्रभावी भाषणं, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मनोहरी सादरीकरणं करून सर्वांचीच मनं जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्य सैनिकांचं अतुलनीय बलिदान, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि युवा पिढीची राष्ट्रनिर्मितीतील जबाबदारी यांचा प्रभावी संदेश दिला गेला. या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण ठरलं ते विद्यार्थ्यांनी सादर केलेली योगासनं आणि रोप मल्लखांबाचं उत्कृष्ट प्रात्यक्षिक. शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त आणि साहस यांचं दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाला सर्वांचीच उत्स्फूर्त दाद मिळाली. शाळेच्या संचालिका सिद्धी वैद्य हिने विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट पद्धतीनं पार पाडण्याचं आवाहन केलं. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे. प्रत्येक नागरिकानं आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली तर भारताचं वर्तमान अधिक सक्षम आणि भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असंही सिद्धी वैद्य हिनं म्हटलंय. यावेळी प्रमुख पाहुणे माजी सैनिक प्रकाश कोटकर यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचा खरा अर्थ स्पष्ट केला. स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्याला मिळालेला अधिकार नाही, तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या हाती सोपवलेली एक मोठी जबाबदारी आहे. ज्ञान, शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्य भावना आणि सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणं हीच स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असंही त्यांनी म्हटलं. आमच्या देशाचे सैनिक रोज ऑक्सिजनसाठी झुंजतात, रोज ऑक्सिजनसाठी झुंजतात. कुठं सियाचीन सारख्या 20,000 फूट उंचीवर, चायना बॉर्डर, अरुणाचल सारख्या, तवांग सारख्या सेक्टरमध्ये. काय परिस्थिती आहे तिथं, काय परिस्थिती आहे. जाण तुम्हाला राहिली पाहिजे म्हणून सांगतो बरं का. यातले अर्धे पालक उठून गेले. तुम्हाला ती जाणीव नाही तुमच्यासाठी त्या ठिकाणी किती त्याग, परिश्रम, समर्पण आमच्या देशाचे सैनिक करतात, याची तुम्हाला आज कोणालाही जाणीव नाही. हे स्वातंत्र्य आम्हाला फुकट मिळालं असं वाटतं तुम्हाला. अरे सुखदेव, भगतसिंग, राजगुरू मी त्या दिवशी सांगितलं, ओठावर मिसूर फुटली नव्हती मित्रांनो, ओठावर मिसूर फुटली नव्हती. देशासाठी हसत हसत प्राणाची आहुती दिली. कोणासाठी हो, कोणासाठी. भगतसिंगांना एकट्याला स्वातंत्र्य व्हायचं होतं का. गांधीजींना एकट्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं का. गांधीजी बॅरिस्टर होते विदेशामध्ये, त्या ठिकाणी आपला व्यवसाय करून भरपूर पैसा कमावू शकले असते, परंतु त्यांनी तो विचार नाही केला. माझ्या देशातल्या लोकांना अंगभर कपडे घालायला मिळत नाही म्हणून त्या माणसानं कपड्यांचा त्याग केला, वस्त्रांचा त्याग केला. माझा देश पारतंत्र्यामध्ये आहे आणि म्हणून सुखदेव, भगतसिंग, राजगुरू फासावर लटकले, फासावर. माहिती आहे किती समर्पणे, किती समर्पणे, किती त्याग आहे, किती निष्ठा आहे राष्ट्रावरती. मी म्हणतो तुम्ही प्रत्येक जण सैन्यात जाऊ शकता का हो, जाऊ शकता का पालक. या ठिकाणी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, सायंटिस्ट असतील, कोणी
पोलीस अधिकारी बसलेत या ठिकाणी, कोणी तहसीलदार असेल, तुम्ही प्रत्येक जण बॉर्डरवर जाऊन लढू शकता का? मला सांगा, उत्तर पाहिजे मला, हा किंवा नाही. जाऊ शकता का? प्रत्येक जण सैनिक बनू शकतो का? नाही बनू शकत. अरे तो जिगरा लागतो, ती भावना लागते. तुम्ही म्हणाल काय जिगरा? कॅप्टन विक्रम बत्रा नाव ऐकलंय? ऐकलंय मुलांना कॅप्टन विक्रम बत्रा? या तो तिरंगा फहरा के आऊंगा. काय शब्द आहे हे? तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांच्या तोंडातून येऊ शकत नाही मित्रांनो. काय शब्द आहे? ज्या वेळेस कारगिल युद्ध सुरू झालं, कॅप्टन विक्रम बत्रा सुट्टीवर होते. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन. कॅप्टन विक्रम बत्रा आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसलेले असताना, आई वडिलांसोबत बसलेले असताना त्या ठिकाणी तार आली, पत्र आलं, संदेश आला. कारगिलच्या युद्धभूमीमध्ये, कारगिलच्या त्या शिखरांवर पाकिस्तानी नापाक सैनिकांनी त्या ठिकाणी आक्रमण केलेलं आहे. माझ्या मातृभूमीचा काही भूभाग त्या ठिकाणी शत्रूने बळकावलेला आहे. आणि कॅप्टन विक्रम बत्रा, तुम्हाला ड्युटीवर, तुम्हाला युद्धावर हजर व्हायचं आहे अशी तार आली. त्यावेळेस तुम्ही सहलीला गेल्यावर तुमच्या आईला काळजी होते की नाही? अरे होते की नाही? पालकांनो सांगा, तुमचा मुलगा कुठे बाहेर गेल्यावर तुम्हाला काळजी होते की नाही? आयांनो सांगा, तुम्हाला काळजी वाटते की नाही? अरे ज्या आईच्या काळजाचा तुकडा युद्धभूमीवर जाणारे, कुठं जाणारे? युद्धभूमीवर जाणारे, तो परत येईल का नाही याची शाश्वती नाही. कुठली गोळी येईल आणि आपल्या छातीचा वेध घेईल याची शाश्वती नाही. मग त्या आईला काळजी होईल का नाही? सीमेवर जाणाऱ्या सैनिकाच्या आईला काळजी होईल का नाही? त्यावेळेस मित्र, आई वडील कॅप्टन विक्रम बत्रांना म्हणाले, बेटा युद्धभूमि में जा रहे हो, अपना ख्याल रखना, संभल के जाना, संभल के रहना. त्यावेळेस कॅप्टन विक्रम बत्रांच्या तोंडातून आलेले जे शब्द आहेत ना, ते जे शब्द आहेत ना, ते तुमच्या माझ्या तोंडातून येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? अरे तो जज्बाच नाही, ती राष्ट्रनिष्ठा नाही, ती भावना नाही आमच्यामध्ये. कॅप्टन विक्रम बत्रा त्यावेळेस म्हणाले होते, या तो तिरंगा फहरा के आऊंगा, या तो तिरंगा फहरा के आऊंगा, या तो तिरंगे में लपेट के आऊंगा, लेकिन आऊंगा जरूर, आऊंगा जरूर. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम राबवले गेले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पालकांची लक्षणीय उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे. आज नेहमी आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, शहीदांना आठवण करतो, स्वातंत्र्य सैनिकांचं गुणगान गातो. पण मला असं वाटतं, त्यांनी जो काही मेसेज आपल्याला दिलेला आहे, जे संस्कार आपल्याला दिलेले आहे, की आपल्या देशासाठी बलिदान देताना आपण फक्त स्वतःबद्दल विचार न करता मी देशासाठी काय करत आहे याचा पहिले विचार करावा, किंबहुना देशाने माझ्यासाठी काय केलेलं आहे. आणि हा फक्त एका दिवसाचा सण नसताना हा रोजचाच मनामधला विचार असला पाहिजे, रोजचा संस्कार असला पाहिजे असं मला वाटतं. मी भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते. परंतु याबरोबर एक विचारही देते की माझं प्रत्येक पाऊल हे माझ्या देशाच्या उत्कर्षासाठी कसं असेल, माझी प्रत्येक भावना ही देशाच्या प्रगतीसाठी कशी असेल, आणि माझ्या प्रत्येक कृतीतून मी माझ्या देशासाठी एक सुसंस्कारित, एक जबाबदार नागरिक कसा घडवेल आणि मी एक जबाबदार नागरिक म्हणून कसं वागेल, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य दिन हा फक्त उपभोगण्याची गोष्ट नाही आहे. मगाशी सिद्धीने सांगितलं, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी आहे.
स्वातंत्र्य म्हणजे निष्ठा आहे. स्वातंत्र्य म्हणजे माझ्या आधी दुसऱ्यांचा विचार करणं आहे. फक्त मी, माझा आणि माझ्यासाठीच्या भावनेतून बाहेर पडून एक विस्तृत भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने आपल्या देशासाठी एक समर्पित भावना जर निर्माण झाली तर देशासाठी आपण काहीतरी बलिदान केलं असं मी म्हणेल. आणि तुम्हा सगळ्या देशवासियांना मी स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आणि मी डॉक्टर संजोत वैद्य यांच्या वतीने आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्वांनीच राष्ट्र एकात्मता, देशाची अखंडता, संविधानिक मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व यांची जपवणूक करण्याचा संकल्प केला. स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक उत्सव न ठरता स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण करणारा पार पडला. शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीतानं झाली. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.